तुम्ही ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये परतताना पाहायला मिळत आहे. निवडणुका समोर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. परत तुम्हाला तुमचा चेहरा हवा म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, गरज आहे तुमची म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, की फक्त राजकारणापुरतं पुन्हा एकदा भुजबळ हवेत? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मग बाळासाहेबांनी मला आमदारबरोबर महापौर पद का दिलं 2 वेळा? कशासाठी दिलं? त्यावेळेला ओबीसीचा मुद्दा होता नाही, बरोबर. आम्ही काँग्रेसमधून आल्याबरोबर 10 दिवसामध्ये मला कॅबिनेट मिनिस्टर केलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय त्यावेळेला अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती? पवारसाहेब झाले, मला ताबडतोब घेतलं. काय मुद्दा होता? 2095-96 साली ज्येष्ठ लोक असताना तिकडे मला विरोधी पक्ष नेता आणि CWCचा काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर केलं पवारसाहेबांनी. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय मुद्दा होता त्यावेळेला? काय? आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला आमचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा मोठ्यात मोठं पद मला दिलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? पुढे सुद्धा 2004 मध्ये काय मुद्दा होता? 9 मध्ये 19 मध्ये जेलमधून आलो, काय मुद्दा होता? हा मुद्दा तर फार, म्हणजे माझ्या दृष्टीने तर मी 35 वर्ष काम करतो आहे, परंतु ही लढाई फक्त जी आहे काही चुकीच्या पद्धतीने उठवली गेली ती फक्त ह्या 1-2 वर्षात. जातीचं काय राजकारण होतं त्या काळात? आता जात किती महत्वाची झाली राजकारणात? त्यामुळे त्यावेळेस भुजबळमध्ये काहीतरी स्पार्क असेल का फक्त जात होते का फक्त ओबीसी होता म्हणून तो महापौर आमदार उपमुख्यमंत्री होता? कशामुळे झाला? तर पक्षासाठी काम करणार, झटून काम करणार, जीव धोक्यात घालून काम करणार, तो स्पार्क काहीतरी त्यांना वाटला म्हणून वेगवेगळी पदं मिळाली. या वेळेला हे तर ठीक आहे, योगायोगाने हे झालंच. ओबीसीच्या विरुद्ध लढलो मी, तो माझा स्वभाव आहे काय लढणं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.